शेतकरी मित्र आता बऱ्याच शेतकरी मित्रांचे जे प्लॉट आहेत ते 30 ते 32 दिवसाच्या मध्ये आहेत आणि 30 ते 32 दिवसामध्ये आपल्याला एक महत्त्वाची अशी फवारणी घ्यायची आहे. तर महत्त्वाची अशी फवारणी काय घ्यायची आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्ही या ठिकाणी पाहू शकता 30 ते 35 दिवस झाल्यानंतर आपली द्राक्ष बाग ही विरळणीच्या स्टेजला येत असते आणि विरळणीच्या स्टेजला आल्यानंतर अशा प्रकारे आपली फूट असते आणि या ठिकाणी जी बगल फूट आहे ही बगल फूट निघण्यास सुरुवात झाली असते आणि विरळणी केल्यानंतर जेव्हा आपण स्टॉपिंग देत असतो आणि स्टॉपिंग दिल्यानंतर ही जेव्हा बगल फूट निघत असते तेव्हा ही बगल फूट अगोदरच चांगल्या प्रतीने निघालेली असते आणि ह्याची बगल फूट निघाल्यानंतर त्याची वाढ नियंत्रित करणं गरजेचं असतं आणि त्याचबरोबर जे पानांचा आकार आहे तो पानांचा आकार सुद्धा आपल्याला मर्यादित ठेवायचा असतो आणि ते बगल फूट नियंत्रित करण्यासाठी कारण ते बगल फूटची वाढ आत्ताच सुरुवात झालेली असते आणि जेव्हा विरळणीच्या स्टेजला म्हणजे विरळणीच्या स्टेजला आल्यानंतर आपल्याला बगल फुटीची वाढ चालू झालेली असते तिची वाढ आपल्याला नियंत्रित करणं गरजेचं असतं कारण तिथूनच आपल्याला टायगर बर्ड असेल किंवा जे महत्त्वाचे डोळे आहेत तिथून निघणार असतात. चांगल्या प्रतीने आपल्याला त्याचं नियोजन करणं गरजेचं असतं. त्यासाठी आपण या ठिकाणी महत्त्वाची अशी फवारणी घ्यायची आहे. तर फवारणी घेत असताना आपल्याला या ठिकाणी क्लोरमॅक्रोट क्लोराईड म्हणजे आपण या ठिकाणी लिओसिन घेऊ शकता आणि त्याचबरोबर आपल्याला त्यामध्ये जे कॉम्बी आहे ते कॉम्बी आपल्याला त्यामध्ये जे इतर मायक्रोन्यूट्रंट भेटतात ते मायक्रोन्यूट्रंट घ्यायचे आहे जे की आपल्याला 1 ग्रॅम प्रति लिटर पाण्यासाठी घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर तुम्ही 0.34 या खताचा सुद्धा वापर करू शकता जे की आपण 1 ग्रॅम प्रति लिटर पाण्यासाठी करायचं आहे. ही महत्त्वाची अशी फवारणी घेतल्यानंतर आपली वाढ नियंत्रित होणार आहे, पानांचा आकार आपल्याला मर्यादित स्वरूपात राहणार आहे आणि त्याचबरोबर जी बगल फूट निघणार आहे ते बगल फुटीसुद्धा नियंत्रण राहील, सायटोकाईन लेवल ही सुद्धा चांगल्या प्रतीने वाढेल. अशा प्रकारे आपण 30 ते 35 दिवसामध्ये एक महत्त्वाची अशी फवारणी घेऊन आपण आपल्या द्राक्ष बागेत अशा प्रकारे नियोजन करू शकतो. धन्यवाद.